धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आईसह 14 वर्षाच्या चिमुरडीची आत्महत्या. विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली. एका 33 वर्ष महिलेनं आपल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा पांडुरंग अर्धवटराव वय 33 आणि स्वरा पांडुरंग अर्धवटराव वय 14 दोन्ही राहणार सुशीलनगर सोलापूर अशी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी आई आणि मुलीचं नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोलापूर ते टिकेकरवाडी रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक पोल क्रमांक 458/3C जवळ रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास दोघी आई मुलगी अत्यंत गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. रेल्वे ट्रॅकवर अपघात झाल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल GS मनोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हेड कॉन्स्टेबल GS मनोरे यांनी वेळ न दवडता दोघींनाही तातडीने उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्या दोघींना मृत घोषित केलं. या घटनेमुळे सुशीलनगर आणि संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होते. शोककळा पसरली. आई व मुलीचं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वेळापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद याची करण्यात आली. पोलीस पुढील तपास करतात.